रामकृष्ण हरी माऊली. श्री विठुराया या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर उद्या 8 फेब्रुवारी जया एकादशी. तर या जया एकादशीच्या व्रताचं महात्म्य काय आणि कशामुळे एकादशी केली जाते याविषयीचं आपण जाणून घेणार आहोत. तर भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फळ मिळतं असंही सांगितलं जातं. तर आज आपण या जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्त्व सांगणारी कथा पाहणार आहोत. जया एकादशीची व्रतकथा ऐकली तरी पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं आहे. जया एकादशी निमित्त फक्त फलाहार करावा आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फळ मिळतं असंही सांगितलं जातं. तर आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं याची कथा ऐकणार आहोत. एकदा नंदनवनामध्ये उत्सव होत होता. या उत्सवात देव, गंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते. एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या. अचानक तिथं गंधर्व, मल्यवान आणि पुष्यवती नाचू लागले. दोघेही एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडत नृत्य केले. हे पाहून देवराज इंद्र रागावला. त्याने त्या दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. मल्यवान आणि पुष्यवती यांना मृत्यूलोकात पिशाची योनी मिळाली. दोघेही हिमालयावरील झाडांवरती राहू लागले. त्यांचे जीवन दुःखांनी भरलेले होते. माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुःखी होते. त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली. त्या रात्री खूप थंडी होती, त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरणही केले. मात्र कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्युमुखी पडले. नकळत मल्यवान आणि पुष्यवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले. दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना देखील पिशाच योनीतून मुक्त केले. व्रताच्या प्रभावामुळे मल्यवान आणि पुष्यवती पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले. त्या दोघांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. इंद्राने विचारले की तुम्हा दोघांची पिशाच योनीतून सुटका कशी झाली. त्यावर मल्यवानाने त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले. त्यामुळे त्याला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूंचा आदेश मानून त्याने मल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. तर अशा प्रकारे या जया एकादशीच्या व्रताचं महात्म्य आहे. त्यामुळे आपण देखील या व्रताचं आचरण करून मुक्ती मिळवू शकता. रामकृष्ण हरी. पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:15 संपलेल. अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी साजरी केली जाणार आहे. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवियोग तयार होत आहेत. या काळात धार्मिक कामे शुभ मानली जातात. तर पारणं कधी करावं, तर 8 फेब्रुवारी रोजी सकाळी जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना द्वादशी तिथीला 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:04 पासून ते 9:17 पारण्याचे व्रत हे करता येईल. तर जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, गंगेचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करावे. यानंतर विष्णूंचे ध्यान करून उपवासाचे व्रत घ्यावे. त्यावर लक्ष्मीनारायणाची मूर्ती स्थापन करा. विष्णू आणि देवी लक्ष्मीला फळे, पिवळी फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण करावा. या दिवशी विष्णूला तुळशी आणि तीळ अर्पण करतात. यानंतर विष्णूच्या बीजमंत्राचा ओम नमो नारायण नमः चा जप करावा. विष्णूची चालिसा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करावी. संध्याकाळीही भगवान विष्णूंची पूजा करून भजन कीर्तन करावे. दिवसभर फलदायी व्रत करावे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला व्रत करावे. पारणे करण्यापूर्वी ब्राह्मणाला अन्न दान द्यावे. अशा प्रकारे या व्रताची माहिती आणि कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.